राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महापौर बसवण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. आता झालेली युती दोन भाऊ पुन्हा विभक्त होतात का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दोनही भाऊ पुन्हा एकदा एकत्र आले. याच वेळेस राज ठाकरे यांनी एक फेसबुकवर पोस्ट देखील केली आहे. राजकारणात कधीतरी लवचिक भूमिका घ्यावी लागते. राजकारणात बाळासाहेबांना देखील लवचिक भूमिका घ्यावी लागली. पण बाळासाहेब 100 वर्षांनीच काय, पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. मात्र तेव्हा बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. आज राजकारणातलं यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक, भाषिक अस्मिता किती धगधगती ठेवली, यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापरल्या यावर बोललं जातं. बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फुटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्यांनी त्या झुगारून दिल्या असत्या. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना देखील लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही, उलट ते अधिकाधिक दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर देखील आहे. मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोक त्यांच्यासोबत येत गेली त्यातला मी एक आहे. त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा, प्रेम तसूभर देखील कमी होणार नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.